नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या सर्व युट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडव्यानिमित्त चालू इकडं घरामध्ये स्वयंपाक. तर चला माझं घर पण दाखवतो आणि स्वयंपाक पण दाखवतो, काय करायले काय नाही, काय काय केले. आणि गुढी तर एकदम व्यवस्थित बसवली सकाळीच. आणि आता थोडासा उशीर झाला तर आता व्हिडिओ काढतोय. तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आहे आपलं घर आहे पाठीमागं बघू शकताय. इथून पार ही एक रूम, इथे एक रूम, दोन आणि मागं दोन रूम असं 4 रूमचं आपलं घर आहे. तर हे बघू शकता. इकडं हे कपडे सगळे टाकून ठेवले. तिकडे टी व्ही आपली जुन्या काळातली आणि फॅन पण आहे इकडं. आणि ते कूलर पण ठेवलं आहे आताच. बघा मध्ये होता ती स्वयंपाक करताना काय व्हायला लागले की जास्त म्हणजे काम नाही राहिलं, तर त्याच्यामुळे ह्या काय इकडं ह्या काही कूलर चालू मस्तपैकी हवा यायला लागली आता. तर हे बघू शकता कूलर, तर एअर कूलर मध्ये. तर आमच्या जवळच्या मार्केटमधून आणलेलं इकडे बघा मॅडम इकडे लागल्यात भांडे घासायला. तर बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत, आता काय काय केले काय काय नाही. तर बघा मित्रांनो, इकडे भांडे घासायला चालू आहे आणि चालेल. आणि बघा इकडे चपात्याला पोळ्याली आपलं पिठी करून ठेवलं आहे. आणि माझं घर बघा हे इथे सांधा करून ठेवला आहे पात्राला, कारण इथून दूर जावं म्हणून. आणि लय गरमायला लागले त्याच्यामुळं इथं लावून ठेवलं आहे असं कूलर इकडं. आणि ती बघा तिकडं आपलं दार आहे आणि दाराच्या बाहेर एकदम रोडच आहे, म्हणजे रोडलाच घर आहे आपलं. आणि इकडं गॅस आहे. तर ह्या गॅसकडे गरमायला लागलं होतं म्हणून बघू शकता इकडं सोल करून असं कूलर ठेवलं आहे. आणि पाठीमागलं पण घर दाखवतो तुम्हाला. ह्या काय आमचं घर असं आहे. बल्ब इकडं आमचं फ्रीज आहे छोटंसं एक. तर बघा फ्रीजमध्ये काय काय. तर ह्या बघा फ्रीजमध्ये इथं पाणी ठेवलेलं आहे. खाली इकडं दूध आणि भाजीपाला आहे. इकडं बघू शकता हे सर बाजू हे बघू शकता इकडं. हे वर इथं अद्रक ही चहाचं सामान सगळं. आणि बघू शकता हे पोरगं खायले फिपसी दात पडकं. आणि बघू शकता इकडं भांडे घासायला चालू जातं. स्वयंपाक करायचं तर स्वयंपाक बघा इकडं गॅसवर काय काय ठेवलं. तर हे पुरण ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये भात. तर पुरण आणि भात. आता भूक तर लय लागली आणि फॅमिली झाला आहे. आणि गावामध्ये सप्ताह आहे त्याच्यामुळं सप्त्याचं नियोजन लावलं. तर सप्त्याचे पण व्हिडिओ येतील. हे आपलं घर आहे बघू शकता. तुमची पार पाठीमागं पोरं खायले हे फिप्सी खायले. हे बघू शकता तिकडं पाठीमागं आपलं हे आरसा दिसतोय आपल्या ह्याचा कपाटाचा. तर हे आपलं बाहेरली रूम आहे एकदम. आणि इथून बाहेर निघालं ते डायरेक्ट आपलं हे दिसतंय तुम्हाला दार बघू शकताय. बाहेर रोड. तर बाहेरल्या ह्याच्यामुळं बघू शकता इकडं हे बाहेरला रोड दिसतोय तुम्हाला. तर रोड पण दाखवतो. तर चला बघा शेवटपर्यंत हे बघा. सुट्टी असल्यामुळे लागले खेळायला. सप्त्याला जायचे का नाही? हां जायचे म्हणून सप्त्याला जायचे. हे मॅडमचं झालं का नाही? उरका लवकर राहू. हां भूक लागलेली आहे. तर बघा इकडं चालू आहे आमटीचं जे फोडणीला सामान असते का, ते सामान सुकायला म्हणजे कोथरीने येते. आता पहिल्यांदा घ्यायची आमटी करून म्हणून, पुन्हा करायच्या चपात्या पोळ्या काय जे लागतील ते. तर आता पहिल्यांदा तर मग आमटीवर द्यावं लागेल. पुन्हा पोळ्या झाल्यावर आपल्याला खायचं नियोजन लागेल. वर पटापटा लय भूक लागली. तर मित्रांनो आता आमटी झाली. तिकडं बघू शकता पोळ्या करायच्या आता आणि जेवण करायचे. तर तुम्ही पण या जेवायला. तर बकळ केलं आहे या सगळेजण जेवायला. तर पुन्हा एकदा यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना. तरी आपलं घर आहे बघा छोटंसं. घर पण दाखवलं तुम्हाला पाडव्याच्या निमित्तानं. आणि आपला व्हिडिओ पण झाला. तर सकाळ पण बनवला होता, पण थोडंसं जरा प्रॉब्लेम झाला. पण की त्याच्यामुळं व्हिडिओ डिलीट करावा लागला. तर त्याच्यामुळं डबल मध्ये तर ह्याच्यामध्ये घर दाखवले बघा. हे आपले सगळे भांडे ते ठेवले तिकडे भांडले ते काय हुडकाय लागली की तवा दुर्डी सगळं हुडका. हां तर आता गेले किचन मध्ये. मोठा 500 लिटरचा होते. किचन आहे त्या.
तिकडे वाट बघत. तर का उरकत आता काय माहिती. तर बघा ही आमटी झाली बघा. बघा कितीतरी आली. लय बकळ तरी आली होती बघा. एकदम बारीक गेली. तर आमच्या आमटीला किती मार्क देणार आहेत कमेंट करून सांगा. आणि आमचा आमटी करणारा आचार्य इकडे आता चालू आहेत पोळ्या. तर पोळी पण तुम्हाला दाखवतो जवळून कशी चालू आहे कशी नाही. तर बघा आता पोळी दाखवतो तुम्हाला. तर बघा पहिल्यांदा केली चपाती. मावलीला खायची. तर मावलीला खायची म्हणून चपाती. आता होणार आहे पोळी. तर बघा हे आलं इकडं काय आहे बघा पुरण. आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पुरण आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पुरण आहे. आपले तूर खात नाहीत त्याच्यामुळं हरभऱ्याची डाळ खातो. तर असं घेऊन उंडा करायचा. चल तो आमच्या का नका बघू. तर तिकडे चपाती या चपातीकडे पण लक्ष द्यावं लागते बघा. अशी उलटायची. हे हुंडा 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 का हुंडा हुंडा त्याच्यामध्ये घ्यायचं पुरण. आता बघा हे असं पुरण घ्यावं लागतंय. हे बघा त्या आकारानं घ्यायचं. लय घातलं की मग काय होतंय निघतं पोळीच्या बाहेर. पोळीचं ती फुटून. बघा आता किती घ्यायचं काय नाही ज्याची त्याच्या हिशोबानं घ्यायचं. तुम्हीच करा आम्हाला नाही येत म्हणून आम्ही सांगायला कोण येतं. तुम्हाला किती घ्यायचं तेवढं घ्या. पोळी फोडू नका फक्त. पोळी फुटल्यावर काही नाही. मग आम्हाला येतच नाही ना आम्ही कशाला करावं. तर बघा असा उंडा करायचा. तिकडे पोळी चपाती भाजायली आहे. ते माऊलीला खायची म्हणून. तर तेल लावायचं तिला दोन्हीकडून. हे बघा पुरण आम्ही लहानपणी पुरण काय करायचं माहिती का शिजलं की त्यात साखर टाकीत का पहिल्यांदा वाटायची आधी. तेव्हा आम्ही लय खायची. तसेच मोठमोठ घ्यायचं आणि पळून जायचं. तर आता काय आता पुरण खात नाहीत काय नाही. आता डायरेक्ट चपात्या पोळ्याच खायची. हे व्हायली आता पोळी बघा. तर अशी पोळी करावं लागते बघा. कोणाला येत नसेल तर बघून घ्या कशी करावं लागते सणाची पोळी. तर अशी करावं लागते पोळी बघा. लाटायची पलटायची लाटायची पलटायची. तर तुम्हाला दाखवतो आता भाजल्यावर कशी होती ती बघा. अशी लाटावं लागते. तर बघा अशा पद्धतीने झाली इकडे पोळी. पहिली एक चपाती होती. आता ही तिसरी चालू आहे पोळी अजून. आता पोळ्या करायच्या सगळ्या. तर बघा ह्या पद्धतीने झाला आमचा स्वयंपाक. पोळी पुरणाची चपाती तिकडे त्या ह्याच्यामध्ये बघा भात कढईमध्ये आणि ह्या भुगण्यामध्ये आमटी. असं सगळं नियोजन आहे याचं सगळं स्वयंपाकाचं पाडव्याच्या. तर बघा मित्रांनो ही आजचा होता आमचा सगळा स्वयंपाक आणि पाडव्यानिमित्त केलेला सगळा कुरवड्या आहे ते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तर अशीच कमेंट करीत राहा. असंच सपोर्ट करीत राहा. आपले 3000च्या वरती सबस्क्रायबर झाले तर असेच 10,000पर्यंत नेऊन घाला. आणि असं तुमचं पिऊन राहू द्या. तर चला आता इथून पुढे आपली हप्त्याचे व्हिडिओ येतील तर त्याला पण चांगला प्रतिसाद द्या. तर तुमच्या आशीर्वादानं ते बी सगळे व्हिडिओ चालतील. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते पण सप्त्याच्या. तोपर्यंत रामकृष्ण हरी. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.